सोहम आणि बबलू सारंगच्या रूममध्ये येतात. हळूच दरवाजा उघडून इकडे तिकडे बघतात. सारंग नाही आहे ना हे बघून मग ते आत शिरतात. आत आल्यावर सुद्धा ते इकडे तिकडे बघत असतात, कारण जर का सारंग दिसला तर त्यांची खेळ नाही. त्यांनी एक पुस्तक त्यांच्याबरोबर आणलेलं असतं. ते असतं 101 उपाय सॉरी म्हणण्याचे. आणि ते हे जागा शोधत असतात कुठे ठेवावं म्हणजे सारंगला ते दिसेल आणि ते वाचेल आणि तो त्या पद्धतीने मग सावली वहिनींना सॉरी म्हणेल. ते सोफ्यावर ठेवतात, टेबलावर ठेवतात, ड्रेसिंग टेबलवर ठेवतात, त्याच्या कोटवर ठेवतात. हे सगळं प्रकार करून नंतर एकदा असं ते सोफ्याच्या समोरच्या टेबलावर ठेवतात आणि सारंग येतो असं त्यांना कळतं आणि ते पडद्याच्या आड जाऊन लपतात. इथे सारंग बाहेर येतो आणि आरशासमोर उभा असतो आणि म्हणतो, मी सॉरी कसं म्हणू, काय म्हणू, सरळ म्हणू का आणखीन कसं म्हणू, हे सगळं विचार करत असतात. आणि इथं सोहम आणि बबलू जे पडद्याच्या आड असतात ते एकमेकांना इशारा करत असतात. आणि तेवढ्यातच सारंग तिकडून फेरा मारत असतो. तेवढ्यात त्याला त्या टेबलावर 101 उपाय सॉरी म्हणण्याचे हे दिसतं आणि तो इकडे तिकडे बघतो हे कोणी ठेवलं असेल म्हणून. आणि तो घेतो आणि नंतर त्याला त्या पडद्याच्या आड लपलेले दोघंजणं दिसतात, म्हणजे त्यांचे बूट दिसतात. आणि मग तो म्हणतो, या बाहेर या करून. आणि ते दोघंजणं, अरे तू इकडे कसा काय, अरे मी पण इकडे कसा काय, हे दोघं सोहम आणि बबलू एकमेकांना बोलत असतात. इकडे सारंग त्या दोघांची मान पकडतो आणि म्हणतो की तुम्ही इथे कसे. तेव्हा बबलू म्हणतो, मी तर किचनमध्ये जात होतो, माहीत नाही तिथून इथे कसा आलो. आणि मग बबलू सोहमला विचारतो, तू इथे कसा. तर तो म्हणतो, हो ना, मी तुला गुड मॉर्निंग म्हणायला आलो होतो किचनमध्ये आणि तिथून डायरेक्ट इकडे कसं काय, कळलंच नाही बघ मला. इथे सारंगला ह्यांची काय चाललं आहे हे कळतं आणि तो ते दोघांचीही मान पकडतो आणि सांगतो की मला कोणतेही 101 उपाय मारण्याची माहिती आहे, त्यासाठी मला कोणतंही पुस्तक नको आहे, त्यामुळे चला आता इथून निघा म्हणून. आणि ते दोघंजणं तिथून निघतात. इथे सावलीचे वडील चालता चालता थांबतात आणि विचार करत असतात. तेवढ्याच तिची आई येते आणि त्यांना विचारते, काय झालं म्हणून, तुम्ही असं का उभे राहिलात विचार करत. तेव्हा ते म्हणतात, मी साऊ बाळाचा विचार करतोय. सारंग सर तिला बरोबर वागणूक देत असतील ना. इथे सावलीची आई म्हणते, तुम्ही बघितलं नाहीत का त्या दिवशी त्यांनी स्वतःहून गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला बसायला सांगितलं. आता ते तसे नाही आहेत आणि त्या दोघांनी आपल्याला कधी कळू दिलं नाही आहे की त्यांच्यामध्ये काय चाललं आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. सावलीची आई म्हणते की सारंग सर खूप समजूतदार आहेत, त्यांनी कसं सावलीला सांभाळून घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू, ते असेच सांभाळून घेतील आणि दोघांचा संसार फुलेल म्हणून. सावलीचे बाबा म्हणतात, हो हे मात्र खरं आहे, मग कशाला काळजी करत बसतात. आणि लग्न चुकीच्या पद्धतीने तुम्ही लावून दिलं, हार्ट अटॅक येतोय छातीवर हात ठेवून, मग आता कशाला विचार करताय, मुलगी आहे म्हणून त्यावेळेला तुम्हाला विचार करता आला नाही का. इथे ते दोघं निघून जातात. इकडे किचनमध्ये सर्वाची काम करत असते. तेवढ्यात सावली तिकडे येते आणि म्हणते, सर्वजी मी काय काम करू. तेव्हा ती म्हणते, हे घे मसाला वाट म्हणून. ती म्हणते ठीक आहे आणि ती ताटली घेऊन मिक्सरच्या दिशेने जाते आणि तिकडे उभं राहून मिक्सरमध्ये सगळे जिन्नस टाकत असते. तेवढ्यातच सारंग तिकडे येतो. हे बघून सर्वजी तिथून म्हणते की सावली मी आलेच हां, आणि तिथून निघून जाते. इथे सारंग सावलीजवळ येतो आणि तेवढ्यातच ती तो मिक्सर चालू करते आणि तो तिला म्हणतो, सावली सॉरी हां, आणि परत म्हणतो सावली सॉरी. पण तो मिक्सर चालू असतो म्हणून तिला काय आवाज येत नाही, तिला काय ऐकू येत नाही. आणि ती नंतर वळून बघते तर सारंग सर तिकडे असतात. ती मिक्सर बंद करते आणि म्हणते की तुम्ही काय बोलत होतात का, बोला ना. तेव्हा तो एकदम गडबडतो आणि म्हणतो, नाही नाही काय नाही, ते मी नाही काय नाही, काय हरकत नाही, तू ते बारीक वाटा. आणि तिथून निघून जातो. ती म्हणते, असं काय काय बोलायचं होतं काय माहिती. इथे तिलोत्तमाचा फोन वाजतो, भैरवीचा कॉल असतो. इथे भैरवी विचारते, मग तुम्ही काय ठरवलं आहे तिलोत्तमा. तेव्हा ती म्हणते कशाबद्दल, तर ती म्हणते की तेच सावलीबद्दल. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, हो परवानगी दिली ना आम्ही. इथे भैरवी तिला थँक्यू बोलत असते. तेवढ्यातच तिलोत्तमा फोन पण कट करून टाकते. इथं तिलोत्तमा खूप खुश असते. तेवढ्यातच तारा तिकडे येते आणि विचारते काय झालं म्हणून. तेव्हा ती म्हणते, चिटबी मेरी पटबी मेरा, आणि हसत असते, खूप खुश असते. ताराला कळत नाही ती एवढी का खुश आहे. ती विचारते तेव्हा ती म्हणते, सावली गाणं गायला तयार झाली आणि बाहेर पडेल आता ती तुझ्यासाठी, त्यामुळे आपल्याला हवं तेच होईल. तेव्हा इथे तारा खूप खुश होते ना, म्हणते मम्मा तू बोलली होते तसंच झालं. ते ती म्हणते, हो ना मला माहितीच होतं, हे जे लोक आहेत ना त्यांचा चांगुलपणाच हेच चुकीचं असतं आणि तिथेच मी कात्री मारली आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या भिंती कोसळतील. हे ऐकून ताराला काही कळत नाही. ती एकदम थक्क होऊन आईकडे बघत असते आणि ऐकत असते ती काय बोलते हे. इथे भैरवी म्हणते, मला जे हवं ते मी मिळवतेच, कोणी मला थांबवू शकत नाही. ती खूप भैरवी म्हणते, आता सावली बाहेर पडेल आणि सारंग आणि सावलीचा आत्ता सुरू झालेला संसार थप खालती कोसळेल आणि त्या भिंतीही कोसळतील त्यांच्या घराच्या. आणि खूप हसत असते. इथे तारा एकदम थक्क होऊन तिच्याकडे बघत असते, ही अशी काय बोलते म्हणून.
परत भैरवी म्हणते चिट भी मेरी पट भी मेरा आणि हसते. इथे सावली तुळशीची पूजा करत असते आणि बोलत असते की सारंग सर खूपच चांगले, ते माझ्या बाजूने उभे राहिले, माझ्याबद्दल त्यांनी विचार केला, माझ्या कामाला त्यांनी महत्त्व दिलं. पण त्यामुळे तिलोत्तमा मॅडम खूप रागवल्या त्यांच्यावर. त्यामुळे माझी अशी प्रार्थना आहे की त्यांच्या आईशी पटू दे आणि काही चुकीचं होऊ नये, बस एवढीच प्रार्थना करते. आणि पाठून सारंग बघत असतो तिला, इकडे तुळशीपाशी आहे म्हणून तो धावत धावत तिला सॉरी म्हणाला म्हणून तिकडे येतो. आणि तेवढ्यातच सावली पाठी वळते आणि म्हणते तुम्ही, तो म्हणतो हो मला हे बोलायचं होतं की ते. तेव्हा ती म्हणते तुम्हाला काल पण काहीतरी बोलायचं होतं, माझं काही चुकलं आहे का, मग तसं सांगा ना, पाहिजे तर शिक्षा पण द्या चालेल मला, पण तुम्ही काहीतरी बोला ना, शिक्षा द्या चालेल, ओरडा मला ते पण चालेल. तेव्हा सारंग म्हणतो अरे शिक्षा काय द्या, शिक्षा द्यायला मी नाही आलो इकडे, मी तर हे बोलायचं आहे मला की अगं ते. तेवढ्यातच नील तिकडे येतो आणि म्हणतो की अरे सारंग तू मीटिंग फिक्स केली आहेस ना, ते सगळेजण पोचले, तू इकडे काय करतोय. तो सावलीला विचारतो तुझं काही महत्त्वाचं आहे का, प्लीज आम्हाला इथे मीटिंगला जायचं आहे, चालेल ना करून. इथे सारंग सावलीकडे बघतो आणि बोलायचा प्रयत्न करतो, तेवढ्यातच नील त्याला खेचून तिकडून घेऊन जातो आणि सावली बघतच असते. इकडे जगन्नाथची बायको सगळे हलव्याचे दागिने तयार करत असते. तेवढ्यातच जगन्नाथ पण तिकडे येतात आणि ते विचारतात हे कुणासाठी, तर ती म्हणते तुम्हाला माहीत नाही का कुणासाठी, आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी. तेव्हा ते पण खुश होतात, ते म्हणतात हो बरोबर आहे म्हणून. ती म्हणते जावाई बापू आहेत ना सारंग, त्यांना द्यायला नको का वाण. इथे जगन्नाथचा तोंड बघण्यासारखं होतं, कारण तो म्हणतो जे भैरवीने आपल्यासोबत केलं आहे त्या ह्यानी बघता हे सगळं बरोबर असेल का. तेव्हा ती म्हणते जगन्नाथची बायको की तुम्ही काही ना काहीतरी मार्ग काढाल हे मला माहिती आहे, आणि सावली ही आपली मुलगी आहे, ती नक्की आपल्याला समजून घेईल म्हणून. इथे जगन्नाथ खूप मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे हसतो. हे तुमचं हसू कुठेतरी हरवलं होतं पण ते आता परत मिळालं आहे, असंच हसत राहा. आणि ही किमया आपल्या मुलीची आहे. ते म्हणतात हो सावलीमुळेच हे सगळं आहे. ते सारंग आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो की तिला मी सॉरी कसं म्हणू, काय काय म्हणून अप्रोच करू, कसं सॉरी म्हणू काय कळत नाही आहे. आणि तेवढ्यातच तो बघतो की दरवाजात अमृता वहिनी असते. तो म्हणतो अरे बरं झालं अमृता वहिनी तू आलीस, ये ना बस ना इकडे. आणि तो सोफ्यावर बसवतो तिला आणि तिला म्हणतो की तुझ्या लाडक्या व्यक्तीला मला सॉरी म्हणायचं. ती म्हणते सावलीला, तर तो म्हणतो एकदम बरोबर ओळखलंस तू. तेवढ्याच तिचं लक्ष दाराकडे जातं आणि सोहम आणि बबलू तिकडे उभे असतात. तेव्हा ती म्हणते ते आहेत ना, ते उभे आहेत ना. आणि इथे सारंग पाठी वळून बघतो तर हे दोघं जण उभे आहेत. तर तेव्हा सारंग म्हणतो या आत या, तुम्ही आत या. तेव्हा इथे सारंग म्हणतो मला तिला सॉरी म्हणायचं आहे सावलीला, पण कसं म्हणू हे कळत नाही आहे, कारण या घरात आल्यापासून तिच्याबरोबर चुकीचंच घडतं आहे. तेव्हा अमृता वहिनी म्हणते पण नुसतं सॉरी नाही, तिला काहीतरी स्पेशल फील करायला हवं. तेव्हा हे दोघं पण म्हणतात हो ना आम्ही पण तेच म्हणतोय म्हणून. तेव्हा सारंग अमृता वहिनीला विचारतो म्हणजे काय करू, तर ती म्हणते तसं मला काही सांगता येणार नाही, पण एक कर ना, ती इकडे जेव्हापासून आली ना तेव्हापासून मी तिला बघतेय, तिच्याबरोबर खूप चुकीचं झालं आहे, त्यामुळे आता सॉरी म्हणणं तर तिला स्पेशल फील करणं पण आहे ना. तर एक काम कर ना, तू बाहेर तिला का फिरायला घेऊन जात नाही आणि तेव्हाच तिच्याबरोबर वेळ घालव, ते थोडंसं स्पेशल असेल ना तिच्यासाठी. ती खूप साधी आणि सरळ मुलगी आहे रे, ती सामान्य मुलींसारखी नाही आहे. तो म्हणतो हो म्हणून तो विचार करतो. इथे बबलू आणि सोहम पण म्हणतात हां करून. सारंग त्या दोघांनाही बाहेर काढतो, बबलू आणि सोहमला. इकडे अमृताबाईंनी उभी राहते. तेव्हा सारंग म्हणतो थँक्यू अमृताबाईंनी. तेव्हा ती म्हणते थँक्यू कसलं रे, मला माझा सारंग परत मिळाला आहे, आधीचा पूर्वीचा सारंग, त्यामुळे तो थँक्यू नको म्हणूस, पण असाच राहा. आणि ती पण हसत तिकडून निघून जाते आणि सारंग विचार करत बसतो.